Good morning, everyone. Today we will start our next concept, derivative market. Okay. आपण लास्ट वीक मध्ये कमोडिटी मार्केट काय आहे, कमोडिटी मार्केटचे टाइप्स आपण लर्न केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सॉफ्ट कमोडिटी मार्केट आणि हार्ड कमोडिटी मार्केट लर्न केलेले आहे. सो डेरिव्हेटिव्ह मार्केट काय आहे बघूया आपण आज. ड्यू टू ग्लोबलायझेशन अँड लिबरलायझेशन प्रोसेस इनिशिएटेड बाय नेशन all over the world, the international trade and financial activity have grown tremendously. जसं आपण बघितलं की लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन अँड प्रायव्हेटायझेशन याच्यानंतर एक बिझनेसला वेगळ्या पद्धतीने काय म्हणत होतो की त्याचं एक्सपान्शन जास्त झालेलं बघायला मिळत होतं. बिकॉज ऑल टाइप्स ऑफ बिझनेस सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस इन डोमेस्टिक मार्केट ॲज वेल ॲज फॉरेन मार्केट. आणि त्याचबरोबर ह्या कॅपिटल मार्केटची सुद्धा जास्तीत जास्त उत्क्रांती झालेली बघायला मिळते किंवा जास्तीत जास्त ग्रोथ झालेला आपल्याला बघायला मिळाला. कधी आफ्टर एलपीजी पॉलिसी इरा त्याच्यानंतर बिझनेस काय झालेले आहेत तर ट्रिमेंडसली एक्सपांड झालेले आहेत. देन that is why rising the level of all types of risk such as market risk, credit risk, liquidity risk, foreign risk, financial risk, inflation risk, price risk and interest rate risk. जसं बिझनेस एक्सपांड होत गेला त्याचबरोबर रिस्क सुद्धा काय होत गेला तर इन्क्रीज होत गेला. रिस्क सुद्धा काय झाला तर इन्क्रीज होत गेला. तर ह्या कोणत्या कोणत्या रिस्क आहेत हे आपल्याला माहित असलं पाहिजे. ज्यामध्ये काय सांगायचं आपल्याला इंट्रो मध्ये, business, all types of business expand after LPG policy. Okay, after LPG era, business expand as well as risk also enhance or risk also increase. risk सुद्धा काय झालेले आहेत तर इन्क्रीज झालेले आहेत. such as रिस्क कोणत्या सांगितल्या, फर्स्ट आहे मार्केट रिस्क, देन क्रेडिट रिस्क, लक्षात ठेवा कोणते आहेत रिस्क, मार्केट रिस्क, देन क्रेडिट रिस्क, लिक्विडिटी रिस्क, foreign exchange risk, inflation risk, price risk and interest rate risk. इतक्या रिस्क आहेत त्या काय झाल्या तर इन्क्रीज होत गेल्या. ओके, देन managing all types of risk is essential and significant to successful financial trading activity. जर आपल्याला financial trading activity सक्सेसफुल करायची आहे तर काय करावं लागेल तर आपल्याला ह्या सगळ्या ज्या रिस्क आहेत त्या प्रॉपर मॅनेज करणं महत्त्वाचं आहे. ओके, सो इन मॉडर्न इरा ऑल टाइप्स ऑफ रिस्क सक्सेसफुली मॅनेज बाय फिनान्शियल मार्केट और बाय फिनान्शियल ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. ह्या ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीच्या अंडर आपल्याला विचार करून काय करायचं आहे तर ह्या रिस्कचं अनालिसिस करायचं आहे. मग रिस्क सक्सेसफुली मॅनेज करणं म्हणजे काय हो, जसं आपल्याला सांगितलेलं आहे की शेअर मार्केट असेल, कॅपिटल मार्केट असेल, फिनान्शियल मार्केट आहे, दे प्रोव्हाइड अ वेरियस टाइप ऑफ पोर्टफोलिओ. ते आपल्याला काय करताय तर पोर्टफोलिओ प्रोव्हाइड करताय. पोर्टफोलिओ मीन्स दे प्रोव्हाइड लेवल ऑफ रिस्क. ओके, ज्यामध्ये काही ठिकाणी हाय रिस्क आहे, काही ठिकाणी लो रिस्क आहे, काही ठिकाणी काय आहे तर मीडियम टाइप ऑफ रिस्क आहे. आणि जशी आपल्याला आपण अफोर्ड करू शकतो, फेस करू शकतो त्या रिस्क लेवल मध्ये आपण काय करणार आहोत तर इन्व्हेस्टमेंट ही करणार आहोत. वी वेर ऑलरेडी लर्न दॅट मीन्स वी कॅन इझिली हँडल सम टाइप्स ऑफ रिस्क विथ द हेल्प ऑफ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या अंडर आपण ह्या रिस्क काय करणार आहोत तर हँडल करणार आहोत. सो financial derivative have emerged in the financial market to handle and manage such a types of risk. Today, the financial derivative have become increasingly popular and mostly commonly used in the world finance. आणि हे डेरिव्हेटिव्ह जे मार्केट आहे हे मात्र आता जास्तीत जास्त काय झालेलं आहे, फेमस झालेलं आहे. कारण ह्या डेरिव्हेटिव्ह मार्केटच्या साहाय्यानेच आपण काय करतोय, रिस्क कशा हँडल करायच्या, रिस्क कशा फेस करायच्या हे आपण ह्या डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये अभ्यासतो. सो डेरिव्हेटिव्ह मीन्स, आता डेरिव्हेटिव्हचं मिनिंग बघूया आपण. इंट्रो लक्षात आला. हा, डेरिव्हेटिव्ह मीन्स समथिंग डिराइव्ड और ऑब्टेन फ्रॉम अनदर. डेरिव्हेटिव्ह मीन्स समथिंग डिराइव्ड और ऑब्टेन फ्रॉम अनदर. The term derivative indicates that it has no independent value. डेरिव्हेटिव्हचं मीनिंग काय घेतोय आपण, डेरिव्हेटिव्ह indicate that
इट हॅज नो इंडिपेंडंट व्हॅल्यू. कोणावरतीही डिपेंडंट व्हॅल्यू नाहीये. दॅट इज इट्स व्हॅल्यू इज एंटायर डिराइव्ड फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ द अंडरलेइंग असेट. अंडरलेइंग असेट म्हणजे जसं आपण म्हणतो की इथे असणारे ज्या कमोडिटीज आहेत किंवा इथे असणारे जे शेअर आहेत, इथे असणाऱ्या ज्या सिक्युरिटी आहेत त्यांची व्हॅल्यू सॉरी ही इंडिपेंडंट आहे. म्हणजे असं नाही की एका सिक्युरिटीची व्हॅल्यू ही दुसऱ्या सिक्युरिटीवरती डिपेंड आहे. लाईक दॅट. ओके. सो डेरिव्हेटिव्ह इंडिकेट देर इज नो इंडिपेंडंट सॉरी no independent value, that is value is entire derived from the value of underlying asset. So the underlying asset can be securities, commodities, bullion, currency, livestock or any other else. Okay, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डेरिव्हेटिव्ह मार्केट मध्ये इन्क्लूड होतील. सो डेरिव्हेटिव्ह मार्केट असेल, कमोडिटी मार्केट असेल, इट इज टाइप्स इन द सेन्स हे सगळं कशाच्या अंडर बघतोय आपण, इंडियन फिनान्शियल मार्केट, हे लक्षात ठेवा. ओके. जसं आपला थर्ड युनिटच आपण काय करतो इथे थोडासा पुढे जातो. थर्ड युनिट मध्ये आपण डिटेल सगळं बघितलं, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, ऑर्गनाइज मार्केट, अनऑर्गनाइज मार्केट आणि त्याच्या पुढे आपण अजून त्याच्यामध्ये आतमध्ये जातो. ठीक आहे. सेबी वगैरे आपण सगळं बघितलेलं आहे. देन इथे म्हणून अगेन तुम्हाला सांगितलेलं आहे की इथे सिक्युरिटी आहेत, कमोडिटी आहेत, ओके, स्टॉक आहे किंवा करन्सी आहे. ह्या सगळ्या गोष्टी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये इन्क्लूड्स असतील. देन डेरिव्हेटिव्ह कॅन बी डिफाईन्ड. डेफिनेशन काय सांगितली बघा. मिनिंग लिहून झालं का? मिनिंग मध्ये एकच सेंटेन्स शॉर्ट मध्ये लिहा. डेरिव्हेटिव्ह इंडिकेट दॅट इट हॅज नो इंडिपेंडंट व्हॅल्यू. No independent value. It value entirely derived from the value of underlying asset. Underlying asset. Then derivative can be defined as forward, future, option or any other hybrid contract predetermined fixed duration. जसं आपण काय सांगतोय आता डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आपण त्या सिक्युरिटीची, त्या कमोडिटीची मार्केट काय करतो, त्याची व्हॅल्यू आपण फिक्स करतो. सो इट इज रिलेटिंग टू अंडरलेइंग असेट. अंडरलेइंग असेट हे वर्ड महत्वाचं आहे. आता डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये हिअर वी डिफाईन पर्टिक्युलर कमोडिटीज प्राइस बट इट इज डिपेंड्स ऑन अंडरलेइंग असेट. त्याच्याशी रिलेटेड जसं आपण सांगितलं की एखाद्या प्रोडक्टची प्राइस, आता शेअर मार्केटच्या थोडस बाहेर जाऊ, आपण आतमध्ये येऊ थोडस. शेअर मार्केटमध्ये काय आहे तर सगळे असेट व्हॅल्यू वगैरे आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला ते बोर होतं, तर थोडस बाजूला ठेवूया. कॉन्सेप्ट लक्षात ठेवा की एखाद्या प्रोडक्टची व्हॅल्यू, आता हा सपोज डस्टर आहे, आता हा 10 वर्षापूर्वी याची व्हॅल्यू आणि आजची व्हॅल्यू सेम आहे का? नाही. सिंपल थिंग. म्हणजे तर याची व्हॅल्यू डिपेंड्स ऑन सेव्हरल थिंग, राईट. वेगवेगळ्या गोष्टींवरती डिपेंड्स असणार आहे आणि त्याची डिमांड आज किती आहे, फ्युचर मध्ये किती असणार आहे याच्यावरून सुद्धा ठरणार. सिंपल थिंग. हेच डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही त्या सिक्युरिटीची प्राइस डिपेंड्स ऑन फ्युचर, करंट म्हणजे त्याचे ऑप्शन दिलेले आहेत, त्याला ऑप्शनच असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये टाइप्स आहेत डेरिव्हेटिव्हचे. फॉरवर्ड, फ्युचर, ऑप्शन हे टाइप आहेत ना डेरिव्हेटिव्हचे. फॉरवर्ड, फ्युचर अँड ऑप्शन दे डिसाइड प्राइस ऑफ सिक्युरिटी. ओके, दे डिसाइड प्राइस ऑफ सिक्युरिटी. नाही लक्षात येते? फ्युचर, आता फ्युचर थोडीच टाइप असतो बट आहे डेरिव्हेटिव्हचा. डेरिव्हेटिव्ह मध्ये फ्युचर, त्याच्यानंतर काय सांगितलं, फॉरवर्ड आणि ऑप्शन. ओके, याच्यावरून जसं आपण आधी बघितलं होतं बघा, स्पॉट, ऑन दी स्पॉट डिफाईन द प्राइस बघितलं होतं लास्ट वीक मध्ये. कमोडिटी मध्ये सॉफ्ट कमोडिटी, हार्ड कमोडिटी मध्ये. आता इथे फ्युचर म्हणजे काय, तर फ्युचर आपल्याला माहिती आहे की ज्या प्रोडक्टची प्राइस किंवा एखाद्या कमोडिटीची प्राइस डिपेंड्स ऑन फ्युचर. लक्षात येत आहे की डिपेंड्स ऑन फ्युचर. जसं आपण आता ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करतोय शंतनू, बट आता ट्रान्झॅक्शन आपण कम्प्लीट करतोय बट त्याची प्राइस कधी डिफाईन होणार आहे, डिपेंड्स ऑन ज्या काही फॅक्टर्स आहेत फ्युचर मधले.
म्हणजे आता प्राइस डिसाइड, आपण कॉन्ट्रॅक्ट सगळं डिसाइड केलेली आहे, बट डिसाइडेड प्राइस इन फ्युचर काय असू शकेल. जसं आपण फॉर एक्झाम्पल की एक सेलर आणि बायर आहे, ते काय करतायत, जसं आपण डे टू डे लाईफचं एक्झाम्पल घ्यायचं झालं, व्यापारी आहे तसं आपण अज्युम करू. व्यापारी काय करतायत, एक व्यापारी आहे तो एका शेतकऱ्यांकडून काय करतोय तर कांदे बटाटे परचेस करतो. त्यांचं नेहमीचं ट्रान्झॅक्शन चालू आहे. आणि ते काय करतायत तर इन फ्युचर आपल्याला माहिती आहे की कांदे बटाटे लसूण ह्या वस्तू काय होत आहेत तर त्यांची प्राइस ही सेम असते का हो, नाही. त्यांची प्राइस काय होते, फ्लक्च्युएट होत असते. देन सपोज आज जर तुम्हाला टोमॅटो 10 रुपयाला मिळाले, 20 रुपयाला मिळाले, तर मध्यंतरी बघितलं आपण टोमॅटोची प्राइस काय झाली होती, इन्क्रीज झाली होती. तर जे सेलर आणि जे व्यापारी आणि शेतकरी आहेत ते आता डिसाइड करतायत की मी तुझ्याकडूनच काय करेन, वस्तू परचेस करेल, कमोडिटी परचेस करेल. डिसाइड करणं, दॅट मीन्स ट्रान्झॅक्शन डिसाइड करता येते. बट प्राइस डिसाइडेड ऑन फ्युचर कंडिशन. म्हणजे जर मी आज नाही प्राइस ठरवते की मी 20 रुपयाला तुला फ्युचर मध्ये टोमॅटो सेल करेन. आर यू गेटिंग माय पॉइंट. म्हणजे फ्युचर मध्ये जर टोमॅटोची प्राइस 200 रुपये झाली तर मी तुला 200 रुपयाने सेल करेन, असं शेतकरी डिसाइड करतो. दॅट मीन्स प्राइस डिसाइडेड बाय फ्युचर कंडिशन. ज्या काही फ्युचर कंडिशन असतील त्याच्यावरून प्राइस डिसाइड करतात. बट ऍग्रीमेंट कधी तयार झालं हे ऍग्रीमेंट, करंट मध्ये आजच्या डेटला ऍग्रीमेंट तयार होते. प्राइस फक्त कधी डिसाइड होते, दॅट्स इट. इट इज कॉल्ड फ्युचर डेरिव्हेटिव्ह मार्केट. क्लिअर, ओके. त्याचबरोबर पुढे आपण डिटेल जाणार आहोत, ऑप्शन म्हणजे काय आहे आणि फॉरवर्ड म्हणजे काय आहे. देन डेरिव्हेटिव्ह कॅन बी डिफाईन फॉरवर्ड, फ्युचर, ऑप्शन और एनी अदर हायब्रिड कॉन्ट्रॅक्ट. हायब्रिड म्हणजे माहितीये का, हायब्रिड कुठे ऐकले हायब्रिड वर, हा सांग बरं. ओके, दे वन थिंग, अजून काय सांगता येईल, राईट, मिक्सचर. म्हणजे ज्याच्यामध्ये दोन गोष्टींचा समावेश आहे अशा गोष्टीला आपण हायब्रिड नेचर असं म्हणतो, ज्यामध्ये थोडासा मॉडर्नाइज असेल आणि थोडंसं एखादा ओल्ड अशी मेथड असेल. बट सिम्पल थिंग, हायब्रिडचं नेचर काय असतं तर मिक्सचर करताय तुम्ही कोणत्याही दोन मेथडचं. तर इथे काय सांगतोय आपण, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये तुम्ही हायब्रिड कॉन्ट्रॅक्टचा विचार करता. म्हणजे जसं आपण सांगितलं, आपण करंटला पण काय केलं, इम्पॉर्टन्स दिलं आणि फ्युचरला पण इम्पॉर्टन्स दिलं आणि मग आपण आपलं अग्रीमेंट प्रिपेअर केलेलं आहे. दॅट मीन्स इट इज द हायब्रिड नेचर. लक्षात आलं, याला आपण काय म्हणतोय, हायब्रिड नेचर म्हणतो. देन of predetermined fixed duration, linking of the purpose of contract, fulfillment of the value of specific real or financial asset or index of security. ह्या सगळ्या गोष्टी आधी तुम्ही काय करताय, कन्सिडर करताय and then decide the price of commodity or security. So the term derivative has been defined as Security Contract Regulation Act. लिहा. सो डेरिव्हेटिव्ह साठी जे रूल्स रेग्युलेशन फॉलो केले जातात ते कोणते आहेत, सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट. सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट, तुम्ही मला सर्च करून सांगणार आहात तो ऍक्ट कधी आहे, त्याचं इयर. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मी फक्त काय सांगितलं, डेरिव्हेटिव्ह मार्केट फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन अंडर सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट. डॅश डॅश करा, डेट तुम्ही मला उद्या सांगणार आहे. देन अ सिक्युरिटी डिराइव्ड फ्रॉम द डेब्ट इन्स्ट्रुमेंट, शेअर, लोन, वेदर secured or unsecured risk instrument or contract for the difference or any other from the security. म्हणजे त्या सिक्युरिटी मध्ये काय काय आहे ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचे काही थोडेसे फीचर्स दिलेत असं म्हणूया. द टर्म डेरिव्हेटिव्ह हॅज डिफाईन्ड सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट अँड डेरिव्हेटिव्ह इन्क्लूड. आता हेडिंग द्या, डेरिव्हेटिव्ह मध्ये काय काय इन्क्लूड होत आहे. डेरिव्हेटिव्ह इन्क्लूड्स a security derived from, आता security derived from वन बाय वन पुटअप करा. डेप्थ इन्स्ट्रुमेंट
डेप्थ इन्स्ट्रुमेंट, शेअर, लोन, लोन मध्ये सिक्युअर्ड अनसिक्युअर्ड दोन्ही आहे, सिक्युअर्ड अनसिक्युअर्ड, रिस्क इन्स्ट्रुमेंट, रिस्क इंस्ट्रूमेंट और कॉन्ट्रैक्ट, रिस्क इंस्ट्रूमेंट और कॉन्ट्रैक्ट और एनी अदर फॉर्म ऑफ सिक्योरिटी, और एनी अदर फॉर्म ऑफ सिक्योरिटी. Clear? Okay. Second point, listen and then write. A contract which derives its value from the price or index of price of the underlying security. Simple thing. A contract which derives its value. आता ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जसं आपण काय सांगितलं, डेरिव्हेटिव्ह मार्केट और डेरिव्हेटिव्ह इन्क्लूड्स, काय काय बघितलं बघा आपण ह्या पहिल्या पॉइंट मध्ये. डेरिव्हेटिव्ह इन्क्लूड्स डेप्थ इन्स्ट्रुमेंट, शेअर, लोन, त्यामध्ये सिक्युअर्ड अनसिक्युअर्ड, रिस्क इन्स्ट्रुमेंट और कॉन्ट्रॅक्ट, ओके, और एनी अदर सिक्युरिटी, हे बघितलं आपण. देन नेक्स्ट मध्ये आपण सांगतोय अ कॉन्ट्रॅक्ट विच डिराइव्ड इट्स व्हॅल्यू, अ कॉन्ट्रॅक्ट विच डिराइव्ह इट्स व्हॅल्यू. आता हे कॉन्ट्रॅक्ट जे आपण पहिल्या पॉइंट मध्ये बघितले, ज्यामध्ये काही कॉन्ट्रॅक्ट आहेत, काही रिस्क इन्स्ट्रुमेंट आहे. सो कॉन्ट्रॅक्ट डिराइव्ह इट्स व्हॅल्यू फ्रॉम द प्राइस, फ्रॉम द प्राइस और इंडेक्स ऑफ प्राइस, और इंडेक्स ऑफ प्राइस ऑफ अंडरलाइंग असेट, ऑफ अंडरलाइंग असेट. म्हणजे काय, तर ह्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय करतोय, डिफाइन अ प्राइस, बट प्राइस इज डिफाइंड ऑन, किंवा व्हॅल्यू इज डिफाइंड ऑन प्राइस. एखाद्या प्रोडक्टची व्हॅल्यू, बेसिक थिंग, एखाद्या प्रोडक्टची व्हॅल्यू ही कशावरती डिपेंड्स असते, त्या प्रोडक्टच्या प्राइस वर. पहिली गोष्ट, ओके, त्या प्रोडक्टच्या प्राइस वरती असणार आहे. सेकंड थिंग, इंडेक्स ऑफ प्राइस. तुम्हाला एक इंडेक्स दिला जाईल, इंडेक्स मध्ये एकच गोष्ट असते का हो, नाही. इंडेक्स मध्ये डेफिनेटली तुम्हाला मग लोन आहे, सिक्युअर्ड आहे, अनसिक्युअर्ड आहे, सिक्युरिटी आहे, डेप्थ आहे, जे काही त्या हायरार्की आहे, हायरार्की इन द सेन्स जी लाईन आहे सिक्युरिटीची, तिथे इंडेक्स मध्ये इन्क्लूड असते. तर त्या इंडेक्स वरून त्याच्या प्राइस ह्या डिफाइन केल्या जातील. ॲज वेल ॲज अंडरलाइंग असेट, म्हणजे जसं आपण म्हणतो की एक गोष्ट दुसऱ्याशी कनेक्ट आहे, दुसरी तिसऱ्याशी कनेक्ट आहे. आता डेरिव्हेटिव्ह ऐकून जर कंटाळा आला असेल तर थोडंसं बाहेरचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण इथे आता काय बघतोय, व्हॅल्यू डिफाईन ऑफ प्राइस. फॉर एक्झाम्पल ऍपलचं आपण एक्झाम्पल घेतलं, ऍपलची व्हॅल्यू कशी आहे आपल्यासाठी, असं करतो का आपण, नाही. ऍपल लाईक अ ब्रँड. आता ऍपल खायचं ऍपल म्हटलं तरी पण तो ब्रँड बनतो आपण, आणि जो वापरायचा मोबाईल वाला आहे तो पण ब्रँड आहे. किंवा बाकीच्या फूड मध्ये आपण ऍपल थोडस काय म्हणतो, हा ओके छान वाला प्रोडक्ट आहे, छान वाला फूड आहे. ऍपलला आपण असं ट्रीट करतो का, ए ऍपल, असं करतो का, नाही. ऍपलला छान ट्रीट करतो म्हणजे त्याची व्हॅल्यू, बाकी जसं आपण म्हणतो की बनाना आहे किंवा बाकीचे जे फूड आहे, हे आहेत फ्रुट्स आहेत, तर त्याच्या कम्पेअर मध्ये ऍपलची व्हॅल्यू कशी आहे, ऍपलची प्राइस कशी असते, जास्त असते की नाही. देन ड्रॅगन वगैरे सोडा, बट जस्ट ऍपलला कन्सिडर करू, प्राइस थोडीशी जास्त असते, राईट. म्हणजेच, आणि आता ऍपलशी रिलेटेड तुम्हाला प्रोडक्ट हवे असतील, व्हॉट एव्हर ऍपलशी रिलेटेड, ऍपलचा ज्यूस हवा असेल, किंवा फ्रुट्स मध्ये जातोय आपण आता, ऍपलचा ज्यूस हवा असेल, तेच तुम्हाला बाकी जर प्रोडक्टशी कम्पेअर केलं, किंवा कुठे म्हणणार कोकणात राहता आणि ऍपलचं एक्झाम्पल देत आहे, बनानाचं तर एक्झाम्पल द्या, बनाना नाही मँगोचं तर एक्झाम्पल द्या, मँगोचं एक्झाम्पल देऊ. मँगोशी तयार केलेल्या प्रोडक्टची व्हॅल्यू ही कशी असते हो, ऑब्विसली जास्त असते. त्याला आपण म्हणतोय अंडरलेइंग असेट. आर यू गेटिंग माय कॉन्सेप्ट? म्हणजे मला काय सांगायचं, लक्षात आलं का, अंडरलेइंग म्हणजे काय, तर तुमच्या त्या असेटशी रिलेटेड असणाऱ्या बाकीच्या गोष्टी, त्याला आपण अंडरलेइंग असेट म्हणतो इन डेरिव्हेटिव्ह मार्केट. क्लिअर. आणि त्या प्रोडक्टची व्हॅल्यू त्याच्या मग प्राइस वरती काय असणार आहे, तर डिपेंड्स असणार आहे. प्राइस जर जास्त असेल डेफिनेटली व्हॅल्यू जास्त असेल, प्राइस थोडी कमी असेल व्हॅल्यू थोडीशी कमी असणार आहे.
क्लिअर कॉन्सेप्ट? लक्षात आलं असेल तर गुड, नसेल तर व्हेरी गुड. चला हेडिंग द्या फीचर्स. बघू हा, माझा एक्सपिरियन्स सांगतोय की प्रत्येक वर्षीच्या बॅचेस ज्या आहेत हा डेरिव्हेटिव्ह मार्केट ऑप्शनला टाकतात सगळेच एक्झाम मध्ये. तुमच्या बॅचला चेक करून बरेच स्टुडंट ना डेरिव्हेटिव्ह कोणालाच, म्हणजे आतापर्यंत मी जेवढ्या बॅचेसना शिकवलेलं आहे डेरिव्हेटिव्ह फारसं कोणाला झेपलेलं नाहीये. होप सो तुम्ही पेपरमध्ये डेरिव्हेटिव्हचा एखादा तरी क्वेश्चन अटेम्प्ट करा. म्हणजेच काय, म्हणजेच काय. चला, फीचर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. अ डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट, लिसन अँड देन राईट. अरे कसे जागे झाला रे ते लगेच एक्झाम मध्ये येणार आहे म्हणल्यानंतर. मगाच पासून एक्सप्रेशन डेरिव्हेटिव्ह म्हटलं की चेंज, ते एक्झामला येणार आहे म्हटल्यानंतर लिहायला सुरुवात का. डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट रिलेटिंग टू द फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. पहिलं फीचर कम्प्लीट करा. फीचर हेडिंग द्या आणि वन बाय वन लिहा. डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट रिलेट्स टू द फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. फ्युचर कॉन्ट्रॅक्टला अंडरलाईन. डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट रिलेट्स टू द फ्युचर कॉन्ट्रॅक्ट between two parties. Between two parties. The future period may be short or long. The future period may be short or long. Future period may be short or long. Depends on nature of contract. Depends on nature of contract. काय सांगितलं सांगा. Derivative instrument related to the future contract and it includes both party or two party. दोन पार्टी यामध्ये इन्क्लूड असणार आहेत बायर सेल. ते फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मे बी शॉर्ट और मे बी लॉंग. त्याचा पिरियड हा लॉंग किंवा शॉर्ट असू शकतो. डिपेंड्स ऑन नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट. फर्स्ट क्लिअर. सेकंड, the derivative instrument, listen and then write. The derivative instrument have the value which is derived from the value of other. That means underlying asset or such as agricultural commodity, metals, financial asset, etc. काय सांगितलं बघा. The derivative instrument have, derivative instrument मध्ये काय आहे. So derivative instrument have the value which is derived from the value of other. जसं आपण सांगितलेलं आहे डेरिव्हेटिव्ह मार्केटचं मिनिंग इंट्रो मध्ये सांगितलं. देर इज नो इंडिपेंडंट व्हॅल्यू ऑफ कमॉडिटी, देर इज नो इंडिपेंडंट व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटी. म्हणजे कोणत्याही सिक्युरिटीची स्वतःची अशी व्हॅल्यू नाहीये. लक्षात येते. त्याची व्हॅल्यू डिपेंड्स ऑन अंडरलेइंग असेट. लक्षात येते. त्याची व्हॅल्यू अंडरलेइंग असेट वरती डिपेंड्स असणार आहे. सो सेकंड पॉइंट मध्ये काय सांगितलंय. द डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट व्हॅल्यू, राईट डाऊन. द डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट व्हॅल्यू, सिंपल करून घ्या जरा. द डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट व्हॅल्यू डिपेंड्स ऑन अंडरलेइंग असेट. अंडरलेइंग असेट. त्याच्यात अजून एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं अंडरलाईंग असेटचं. जर आपल्याला चहा करायचे तर ते सगळे इन्स्ट्रुमेंट जेव्हा एकत्र येतात तेव्हा चहा तयार होईल. चहा पावडर, साखर, पाणी, दूध, ओके, गॅस. देन सगळ्या गोष्टी महत्वाचे. मग चहा होणार ना की हे सगळं एकत्र करून ठेवलात आणि गॅसच नाही तुमच्याकडे, चहा होईल का. उन्हात नेऊन ठेवलात, होणार आहे का चहा. नाही होणार आहे. म्हणजे जेव्हा तुमच्या त्या इन्स्ट्रुमेंटला व्हॅल्यू कधी येईल. आता इन्स्ट्रुमेंट होणार कोणतं इन्स्ट्रुमेंट. चहापत्ती. इट्स लाईक अ सिंगल इन्स्ट्रुमेंट. चहापत्तीला व्हॅल्यू कधी आहे. जेव्हा ती गॅस सोबत येईल. याला आपण काय म्हणतोय,
अंडरलेइंग असेल, अंडरलेइंग मी तुम्हाला हायलाइट करते, अंडरलेइंग कशाला म्हणायचंय, अंडरलेइंग रिलेटिंग टू इच अदर, ज्याची व्हॅल्यू स्वतःची अशी काही नाहीये, तो जेव्हा दुसऱ्यासोबत कनेक्ट होतोय तेव्हा त्याची व्हॅल्यू वाढते, हे आपल्याला डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये सांगायचंय. देर इज नो इंडिपेंडंट व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटी. क्लिअर? व्हेरी गुड. काय सांगितलं? अरे चेंज करून दिलाय म्हणून विचारते, ऍज इट इज नाही दिलेलं. चल थर्ड पॉइंट, डेरिवेटिव्ह कॅन बी ट्रेडेड थ्रू द फ्युचर और ओव्हर द काउंटर. लिहा. पॉइंट नंबर 3, derivative can be traded, derivative can be traded through future, through future or over the counter, over the counter. Next, derivative are known as deferred delivery, derivatives are known as deferred delivery or deferred payment instrument, deferred payment instrument. म्हणजे काय सांगतोय आपण आता इथे, डेरिव्हेटिव्ह पहिल्या पॉइंट मध्ये सांगितलं, डेरिव्हेटिव्ह कॅन बी ट्रीटेड ॲज टू द फ्युचर, जसं आपण आज काहीतरी डिसाइड करतोय पण ते कशासाठी आहे, फ्युचर साठी आहे. ओके. दे नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण सांगतोय डेरिव्हेटिव्ह नोन ॲज द डिफर्ड डिलिव्हरी, जी काही प्रोसेस आहे याच्यावरती ऍक्च्युली तुमचा डेरिव्हेटिव्ह डिपेंड्स आहे. प्रोसेस स्मूथली असेल, प्रॉपर झाली तर तुमचं पेमेंट होणार आहे, अदरवाइज होणार नाही. देन next, derivative are mostly secondary market instrument. Highlight करून ठेवा. Derivative are mostly secondary market instrument. म्हणजे कोणते हो सेकंडरी मार्केट इन्स्ट्रुमेंट? सेकंडरी मार्केट मध्ये आपण काय विकतो, जसं आपण सांगितलं कांदे, टोमॅटो, बटाटे हे विकतोय का आपण सेकंडरी मार्केट मध्ये? नाही. काय सेल केले आपण सेकंडरी मार्केट मध्ये, आठवतंय? सिक्युरिटी. तिथे फिजिकल कमोडिटी आहेत का? नाही. ओके. जरी इंट्रो मध्ये आपण कमोडिटी वर्डिंग यूज केला असेल बट मोस्टली आहे तिथे कमोडिटी सुद्धा, बट मोस्टली हे वर्डिंग इथे महत्वाचं आहे. म्हणजे इथे तुमचे कमोडिटी पण असणार आहेत बट जास्तीत जास्त सिक्युरिटी असते, ज्यामध्ये मग काय आहे, इक्विटी आहे, डिबेंचर आहे, बॉन्ड आहे, प्रेफरन्स शेअर, जे काही तुमच्या सिक्युरिटीज लाईक आहे त्या इथे जास्त काय होतात तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये सेल. क्लिअर? नेक्स्ट, in derivatives trading, in derivatives trading, the taking or making of delivery, the taking or making delivery of underlying asset, a derivative trading, a derivative trading, the taking and making of delivery of underlying asset is not involved, is not involved. That means main product is involved in derivative market. जसं आपण मगाशी एक्झाम्पल दिलं, चहा पावडर डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे नाही, बट चहा आहे. दॅट मीन्स अंडरलाइंग असेट नाही, दॅट मीन्स मेन प्रोडक्ट इज इन्क्लूड इन डेरिव्हेटिव्ह मार्केट. बट चहाची व्हॅल्यू जसं आपण सांगितलं फक्त पावडरच, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत का? नाहीये. सिंगल जी कमोडिटी आहे ती डेरिव्हेटिव्ह मार्केट मध्ये इन्क्लूड असते. क्लिअर? दॅट मीन्स नॉट इन्क्लूड इन अंडरलाइंग असेट. लास्ट, डेरिव्हेटिव्ह इन्क्लूड्स
डेरिव्हेटिव्ह इन्क्लूड्स फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. डेरिव्हेटिव्ह इन्क्लूड्स फॉरवर्ड contract, future contract, call and put option, call and put option, put option and swap चं स्पेलिंग इतने S W A P S swap एक्सेट्रा. चला काय सांगितलं आपण, डेरिव्हेटिव्ह मध्ये काय काय इन्क्लूड आहे, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. तर हा तुमचा आवाज का आलाय, लास्ट पॉइंट आहे म्हणून. ठीक आहे. इज इट क्लिअर कॉन्सेप्ट. बेसिक गोष्टी तरी लक्षात आल्या का. डेरिव्हेटिव्ह मध्ये फार काही नाही आठवलं तर जस्ट एक छोटासा पॉइंट सांगितलं, देयर इज नो इंडिपेंडंट व्हॅल्यू, इट इज रिलेटिंग टू अंडरलाइंग असेट. एवढं तरी आजच्या लेक्चरला तुम्हाला लक्षात येईल. क्लिअर. अँड डेरिव्हेटिव्ह मार्केट मोस्टली इन्क्लूड्स काय आहे यामध्ये, सेकंडरी मार्केट. थँक्यू.